नमस्कार, मी बाबा वेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे शिवसेना उभाटाचे शिवसेना अहिल्यानगर जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबुरे, अहिल्यानगर शहर तालुका उपप्रमुख रावजी नांगरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट भाडेकरूंची भेट घेतली. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेवर व्यवसाय करीत असलेल्या भाडेकरू व्यावसायिकांना शेवगाव नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गतची नोटीस पाठवली. त्या संदर्भात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांबरोबर भाडेकरू संघटनेच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते दिनेश लावाट यांनी चर्चा केली. यावेळी शेवगाव येथील असंख्य शिवसैनिक तसेच श्रीराम मंदिराच्या जागेवर अनेक वर्षांपासून व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणारे भाडेकरू उपस्थित होते. आमच्या हाती चर्चेचे चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. चलो भाई असं आहे का? अरे आज इनके 12 वेळा रिमोट पुढे येशील की 50 वर्षापासून 60 वर्षापासून 40 वर्षापासून लोकांची करार चालू आणि रितसर करारा व्यतिरिक्त आम्ही राम मंदिरावर मदत म्हणून भाडं देतो, एक्स्ट्रा पैसे देतो, कराराचे देतो. 3-3 वर्षाला रिन्युअल करून दिलेले 4000चे 80 वर्षाचे करार आहे. आणि हे झाल्यानंतर तिने मागच्या वेळेस एक नोटीस पाठवली होती, मला वाटतं नगरपालिका झाली 8-9 वर्षापूर्वी, आणि आता पाठवली 30 दिवसाच्या आत खाली करा. आता इथं विघ्न संतोषी माणसं येतो, इथं 18 पगड जातीचे लोक राहतात, कोणाचा वाद नाही, काही नाही, गुन्ह्या गोविंदांनी एकत्र राहतात. तर हा इतका अन्यायकारक आहे. त्याच्यानंतर नगरपालिका असल्यामुळं इथं ग्रामपंचायतला पहिले इंजिनियर नसतो आणि अख्खं शेवगाव 80% शेवगाव हे बांधकाम परवाना नाहीये. मोठी घरं दिसतील, मोठे दिसतील, ते जुन्या पद्धती बांधकाम परवानाच घ्यायचा नाही. आता मी घर बांधलेले, माझा बांधकाम परवाना, असे अनेक सगळेचे दिग्गज आहेत. मग अख्खं शेवगाव पाडणार तर बांधकाम परवाना आहे ना, त्यावेळेस कोणीच घेतले नाही, देतच नव्हती. इंजिनियर काय ओळखीचे कागद दिला आम्हाला, कोऱ्या कागद द्यायची, बांधकाम करण्यास हरकत नाही. बरं ज्याच्याकडे आहेच, कोणाचं जर म्हणणं असेल ते रजिस्टर बुक आम्हाला नगरपालिकेने दाखवावं, ते रजिस्टर बुक नुसार बांधकाम परवाना किती स्क्वेअर फुटाला आहे तेवढा टेप लावावा, एखादा इंजिनियर लावून त्याचं ऑडिट करावं, तेवढं ठेवून बाकी तुम्हाला अख्खं शेवगाव पाडा. बरं आता अतिक्रमणाचे 2 अर्थ. आता तेच गोष्ट मिळणे, अतिक्रमण तुम्ही विना बांधकाम परवान्यामुळे अतिक्रमण म्हणताय का तुम्ही भाडेपट्टा नसल्यामुळे अतिक्रमण म्हणताय. आता भाडेपट्ट्याचा विषय असा आहे, आम्ही 50-50 वेळेस म्हणलो असेल करार करून देऊ. मग तिने सांगितलं नाही, आता लिव्ह लायसन्सनी करायचं, म्हणजे 11 महिन्याचा करार करायचा. आता समजा मला भाडं होतं 30,000 माझ्या जागेला, तिने सांगितलं माझी 15 गुंठे झालं, तिने सांगितलं डायरेक्ट एका गुंठ्याला 25,000 वर्षाला भाडं आणि 1 लाख रुपये डिपॉझिट. रेंटल ऍक्ट काय सांगतो साहेब तुमचा, मुंबईचा काय असेल ना, मुंबईचा रेंटल ऍक्ट काय सांगतो, म्हणजे भारताचा रेंटल ऍक्ट सांगतो तुमचं 4% भाडे वाढ, 4% भाडे वाढ तुम्हाला घेता येईल. तर इतक्या घाण पद्धतीने हे सगळे माणसाची तोंडचं पाणी पळालेले
त्याच्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा ती राम मंदिरात मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये सांगितलं असे सगळे बसले होती, बोलवलं होतं, मी काही गेलो नव्हतो. आमची बडेभाई पटेल म्हणून शेजारीच त्यांची जागा आहे, वखार आहे त्यांची 40 वर्षापासूनची. तर तिने हे जेव्हा सांगितलं त्यांची जागा आहे काय 1.5-2 एकर असेल, त्यावेळेस बळच कोणी घेत नव्हतं, भीती वाटायची. तिने ते घेतलेले करार करून दोघा भाऊजी काही कोणी एकटी कोण. तर ते बडेभाई समोर जेव्हा सांगितलं की त्याला 25,000 रुपये गुंठ्याला वर्षाला भाड्याने 1 लाख रुपये पाहिजे, त्याची कॉस्ट होत होती 2 करोड काही. आणि त्याच्यात ती संध्याकाळी अटॅकली गेली. आम्ही त्याचं निवेदन पोलीस स्टेशनला बी दिले. पोलीस स्टेशनने पुढे काय त्याची कार्यवाही केली काय नाही आम्हाला अजून माहिती नाही. आम्ही आपलं गुन्हा दाखल केला होता समाधान, त्याची लगेच बदली झाली. त्यांनी गुन्हे दाखल केले ते बदली झाली. तर ह्या ज्या गोष्टी अशा असतात. आता इथं असा एक डावचा हा भूखंड खाली करायचा, 1200 गाड्या बांधायची, मंगल कार्यालय बांधायचं, हॉटेल बांधायची आणि मस्त मस्जिद राहायचं. बरं हे कोणाला नोटीस आहे? ही फक्त आमच्या 76 जणांना नोटीस. इथं बाजूला चिटकून लगेच पत्रकार मी बोललेली चॅनल मध्ये तुम्हाला ते दाखवतो. 500 घर आहेत ज्यांनी अतिक्रमण केलेले 4 एकर तिथं तळ होतं मंदिरासाठी जे जमीन म्हणतात. त्याच्यानंतर त्यांच्या मसनजोगी समाजांनी त्यांच्या जागेत मसनवाटा पण केलेला आहे आणि स्वतः जबाबेत ट्रस्टीचे. आता हे पहिले करार कसे होते, समजा हा आहे ही 40 वर्षाची करार आहे आणि आमचे तर रजिस्ट्रीतून येते, याचा रजिस्ट्रीतून आहे, पण हा 86चा करार आहे. मग आता मला सांगा 86 वर्षांनी तुम्ही घटस्फोट घ्या नंतर कसं चालेल? हे काही मला सुसंगत आवडत नाही. ठीक आहे, ट्रस्ट आहे, बरं आम्हाला मोकळं करू नका. माझं स्पष्ट आहे का सामाजिक कार्यकर्ता म्हणून भारतीय राज्यघटनेचा अंतिम स्रोत जनता आहे आणि त्या जनतेचा मी घटक म्हणून एक नागरिक म्हणून माझा असा प्रश्न आहे, हे सगळं निष्कर्षित करून तुम्हाला इथं करायचं काय? बरोबर आहे. मी तो प्रश्न विचारला होता. माझा सवाल आहे हे सगळं निष्कर्षित करून दळवी साहेब हे आदरणीय उद्धव साहेबाला सांगा, राऊत साहेबाला सांगा, आदरणीय दानवे साहेबांना सांगा, आम्ही आदरणीय पालकमंत्र्याला सांगू, आमच्या आमदार साहेबाला सांगू, आम्ही आमच्या कायद्याच्या लढाई करू. मला सांगा, मी कालही तहसीलदार साहेबाला म्हणलो प्राणनिवेदन देताना एखाद्याला सुप्रीम कोर्टाने जरी फाशी सुनावली आणि त्यांनी जर दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे जर केला, राष्ट्रपतीचा आदेश होईपर्यंत त्याला फाशी देता येत नाही. तशी तुम्ही राष्ट्रपती 30 तारखेच्या आत निष्कर्षित करा. म्हणजे मग ती 30 तारीख सुद्धा नाही, मग ती 28 असेल, 20 असेल, 15 असेल, 29 असेल, कसं होऊ शकतं? म्हणजे आता त्यांनी काय केलं ते अतिक्रमण काढा कसं काय तुमचं हे करायचं. मला ते सांग, मला आता वकील साहेबांनी तेच बसतो, जे अतिक्रमण कशाला म्हणायचं? ज्याचे भाडे करार नाही ते अतिक्रमण का ज्याला बांधकाम परवाना नाही? आता माझं तर नियमात असेल आमच्या करारात उल्लेख आहे तात्पुरत्या स्वरूपाचा बांधकाम करणं, बरोबर. आता तात्पुरत्याचा अर्थ काय? तात्पुरत्याचा अर्थ काय? तुम्ही शरमाडाची कुपी नाही बांधू शकत किंवा गवताची झोपडी नाही बांधू शकत. तुम्ही त्याच्यात माल ठेवणार का? शरमाडाच्या कुपीत तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजे तुम्ही पत्र्याची शेडची याची. आता माझं तर 100% नियमात माझं सगळं टेंट बेस याच्यात नट बोल्ट सगळं स्टील स्ट्रक्चर मध्ये केलं. आम्ही कधी कायद्याचं उल्लंघन करणार नाही, केलं नाही. हे कायदे ते ना, आता तुम्ही त्याच्यात काय दिलं धंद्यासाठी तात्पुरते बांधकाम. आता धंदा म्हणलं जे माल घेऊन बसणार माणूस तात्पुरते तुम्ही उघडे ठेवणार नाही ना. हे समजा आमचे करार, आता कधीचा करार या तारीख कधी 2010चा 27,000 वाढा, अक्षरी रुपये 27,000 म्हणजे 4% वाढा, 2-30,000 झालं शेवट. स्टॅम्प 5,000, 1,000, 1,000, 500 आणि या सगळ्या चतुर्सीमा, या चतुर्सीमा आमच्या जागेच्या
त्याच्यानंतर हे सगळी सदर मिळकत लिहून देणार साक्षीदार खरेदी खदाने आमचे करार झालेले ही चॅरिटी कमिशनरची येणे ऑर्डर म्हणजे चॅरिटी कमिशनरची करार करायची ऑर्डर एनओसी ही चॅरिटी कमिशनरची ऑर्डर आहे चॅरिटी कमिशनरची ऑर्डर आहे हे जॉईंट कमिशनर पुणे रिजन पुण्याचे जॉईंट कमिशनरची ऑर्डर आहे मग जॉईंट कमिशनर जर रिस्पॉन्सिबल ऑफिसर जॉईंट कमिशनर सगळं रितसर आहे हे त्याचा उतारा जोडलेला आता इथं काय लिहिलेलं आहे इनाम देवस्थान वर्ग 3 श्री रामचंद्र देव वहिवाटदार अध्यक्ष श्रीराम मंदिर देवस्थान हे देव म्हणजे याचे का चिंचवडचे कोण नाही ते काय हे सगळे अशा प्रकारची बरं इथं सगळे भाडेकरू आमचे अतिशय चांगले पॅन कार्ड आधार कार्ड फोटो साक्षीदार रोल ही खरेदीच व्हॅल्युएशनची स्टॅम्प बघा तुम्ही मग त्याला तुम्ही अनधिकृत आता तुम्ही बांधकाम परवाना नाही म्हणून अनधिकृत म्हणताय का भाडेपट्टा म्हणून का नाही म्हणून अनधिकृत म्हणताय आता भाडेपट्टा नाही तर आम्ही चालू वर्षात 5 नोटीस पाठवलेल्या आहेत त्याला 10 जणांनी आमचे भाडे करार करून द्या माझे लाने चिरंजीव वकील हायकोर्टात असतील 5 नोटीस दिले लाने चिरंजीव ऍडव्होकेट आहेत जसं बहिणी सांगितलं ही जी जमीन आहे राम मंदिरची स्वतः ट्रस्टीचा जबाब पुढे कालचा शेवटचं पान का हा मी एवढा जबाब वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल शेवटचे पानं त्यांचं ते काय ट्रस्ट तुमच्या बरोबर आहे ना आता ते काय ऐकून घ्या ना हे हवंय इतकं सोपं आहे ट्रस्टच्या जबाबात तिने काय म्हणलेलं आहे की हे आम्ही भाडेपट्टीने दिल्यामुळं आमच्या जागेत अतिक्रमण झालं नाही आणि दान पेटीत 1 रुपया कोणी पडत नाही ते काय फार मोठं मंदिर नाही तर फक्त ट्रस्टच्या येणाऱ्या भाडेकरूच्या भाड्यातूनच ट्रस्टची आमची सेवा घडते ट्रस्ट चालतं त्यांनी जबाब दिलेला आहे त्यांनी जबाब देऊन दिलेला आहे धर्मदायाच्या समोर काहीच विषय नाही बाकीच्यांचा मग कुणी बी येऊन द्या तुमच्या ह्याच्यात ट्रस्टने लिहून दिला जबाब तेच तुम्हाला. आता 1 मिनिट मी तिची वळ वाचतोच म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचं काम एकदम आहे. सोपा कार्यक्रम आहे. आणि तिने काय सांगितलं मेन महत्वाचं सांगित राहिलो ट्रस्टला सांगितलेलं ही जमीन वर्ग 3ची असल्यामुळं हिला येणे करायची गरज नाही गावठाणमध्ये येते हिला तुम्ही तुमचं तसं वापरायला द्या वर्ग 3ची जमीन येणे कशी होईल वर्ग 2 सुद्धा नाही वर्ग 2ची वर्ग 1 करतात लोक ही वर्ग 3 आहे ही ऍक्च्युअली ट्रस्ट म्हणतो आपण ट्रस्ट पण अंतिम शेवटी शासकीय प्रॉपर्टी आपण आपल्या घराचे मालक राहत नाही 3 फुटाच्या खाली शासन मालक राहतो तर ट्रस्ट सुद्धा जरी म्हणलं तर ती सामाजिक म्हणजे ती शासनाची प्रॉपर्टी म्हणजे ती समाजाची प्रॉपर्टी तर ही वर्ग 3 असल्यामुळे याला येणे करायची गरज नाही आणि जिथं येणे नाही बाई म्हणलं तसं तिथं बांधकाम परवाना कोण देईन बाई आणि समजा आम्हाला पत्र्याचं बांधायचं आम्ही बांधकाम परवाना कसं घ्यावा नाहीच आता आमचं 82च्या हद्दीत होतं 12 महिने झाले आम्ही आमच्या पुढचे दुकानं तुम्ही येऊन गेलेले केवढं दुकान होतं तेवढं दुकान काढलं आमचं 12 महिने दुकान बंद इतकं नुकसान झालं आता हे केलं केलं ना आता केली हे सगळ्याला नोटीस देणं योग्य नाही पहिली गोष्ट तुमच्या दोघांचं भांडण नाही बरोबर आहे मग तिसऱ्याचा काही संबंध येत नाही ना आणि त्याच्यावर आणि ती व्यक्ती चारित्र्य संपन्न ते मेन आहे तो खूप चारित्र्यवान आपण नेहमी नाही म्हणतो खूप चारित्र्यवान नाही अधिकार काय देते आम्हाला काय राहतं तसं नाही पण त्यांच्यासाठी चाललंय ना नाही आता ऐका ना सगळ्याला राजा भाऊ समजून सांगत आहे तुमच्या ध्यानात आलं का अगोदर आपण समजून घेतलं तर बोलता येईल ना याच्यामध्ये वर्ग 3ची जमीन आहे ती 2ची बी नाहीये पाटील आबा ही जमीन वर्ग 3ची आहे इतर आकार नोंद लागले होते त्याची आम्हाला घेणं नाही ही जमीन राम मंदिराची जी राम मंदिराची तर आमचा फक्त रोजी रोटीच आहे बस
जसं लोकांनी कोणी अयोध्येत खाल्ला असेल 1400 कोटीचं, तसं आमचं नाही. ही रामाची आणि रामाचीच राहणार. केलेलं होतं समोरच्यानी, ज्यांनी कुणी तक्रार केली ना, तर मधल्या काळात काही ट्रस्ट म्हणजे जे भाडेकरी आहेत यांनी पण इतर हक्कात नावं लावली कुठं तलाट्याकडं. आता ते जुन्या काळात लावलेले होते 15-20 वर्षापूर्वी. मग त्याच्यासाठी प्रांतने आदेश काढलेला होता का हे वर्ग 3ची जमीन आहे, ही नवी जमीन आहे, याच्यात तुम्ही कोणी लावले नव्हते. जर लावले असते, पट्टीसाठी ऐकून तलाठी घ्या, ऐकून घ्या. नाही. या तलाठी ट्रस्टीच्या नव्हती. सुहास गालफाड्याचं नाव सुद्धा 1 नंबरला इतर हक्कात आहे. पट्ट्या दिलेल्या आहेत आम्ही. तो कसा जाऊन घेईल? तर त्यावेळेस ते नाव लावलेलं होतं. ते इतर हक्कातलं नाव कमी करायचा आदेश प्रांतनी केलेला होता. ते आदेश घेऊन यांनी काय केलं, जिल्हाधिकाऱ्यासमोर वेगळी भूमिका मांडली. जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडताना काय मांडलं का बा अशा जागेवर अतिक्रमण केलेलं आहे, ही त्यांनी त्यांची बाजू मांडली. आता ते आदेश प्रांतचे इतर हक्कातले नाव कमी करायचे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला बी असं वाटलं असेल का यांनी जर इतर हक्कात नाव लावले तर याचा अर्थ हे मालक होऊ राहिले. म्हणून मग तिथं तुम्ही त्याची स्थळ पाहणी करून तहसीलदार आणि शिओ यांनी स्थळ पाहणी करून त्याचं अहवाल देऊन त्याच्यावर अतिक्रमण काढायची कारवाई करावी असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. ते तिथपर्यंत ठीक आहे. मग तुम्ही आले नाही, गेले नाही, स्थळ पाणी नाही, काही नाही, निष्कासित करून टाका. पण आता काय सांगता येत की काय म्हणले आता ते की वर्ग 3ची 1966 मध्ये काय 181 आणि 189 ही म्हणजे देवस्थान ट्रस्टच्या जमिनीला तुम्ही हा कायदा कसा काय लावला? नाही, ते याला येतो फक्त शासकीय लॉज वेगळी. आपल्याला वस्तू आपल्याला लागू होत नाही. तो लागू म्हणजे पाडायचा अधिकार नाही. हा ना ट्रस्टी. आता ही देवस्थानची जमीन आहे ना, याचा नियम वर्ग 3ची असल्यामुळे याचा नियम याची नोटीस आहे ना, नियमानुसार ट्रस्टची ट्रस्टला नोटीस हा. पाहिजे तुमच्या जागेतल्या नोटीस द्यायला पाहिजे. ट्रस्टवर गुन्हा दाखल ऐका ना, पाहिजे असं आहे. आता विषय असा आहे, ट्रस्टला तुम्ही नोटीस द्या, पण ट्रस्टची तक्रारच नाही ना. त्यांनी ते दिलं ना पानामध्ये. ट्रस्टची तक्रार आहे का? ट्रस्टनी जर तक्रार केलेली असली माझ्या परमिशनच्या व्यतिरिक्त तुम्ही तिथं बांधकाम केलं ते निष्कासित करा. तर लागू तर होईल ना. त्याची तक्रार नाही. ट्रस्टची तक्रार नाही घेणं. याच्यामध्ये भांडण तुमचं दोघांचं नाहीच आहे. तिसरा आला त्यांनी बोट घातलं. तिसरा ट्रस्ट मधले काही लोक आहेत हे नाकारून चालणार नाही. साहजिक आहे ना, कुणीतरी दिलं ना त्यांना. कारण जी त्यांना काय व्यक्ती माहिती? ज्या व्यक्तीने कंप्लेंट केली त्या व्यक्तीची सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे आणि आज मी त्याच्यामुळे ती व्यक्ती तहसीलदारवर बरोबर. दप्तर देण्याने अंतर्गत कारवाई करावं त्याच्या ह्याच्यात लिहिलेली तहसीलदारवर. मग ती कारवाई नाही केली आणि तुम्ही गरीबाच्या माग पुढे लागली. मग दोन्ही कारण आहे. त्याची जी मागणी आहे ना, आता दोन्ही मागण्या पूर्ण करायला याच्यात आहे पाहिजे. ना, तुम्हाला तहसीलदारचं समजा हे पत्र आहे, तहसीलदारने शिवला दिलं नाही. म्हणजे प्रांतनी आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी शिवला आणि शिवला. तहसीलदारला. चौकशी करायची. जिल्हाधिकाऱ्याचं आहे का? हा. मग आता आपण याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला पहिल्यांदा भेटायला लागेल, त्यांनाच सगळी खरेदी परिस्थिती सांगावं लागेल आणि त्याच्यानंतर मग वरती जावं लागेल. बरोबर. खाली कोणाला भेटू उपयोग नाही, कारण की ते आदेश कोणाचा जिल्हाधिकारी हो. त्याला ते खालचे त्यांनी कोणी त्यांची challenge बाजू करू शकत नाही. समोरच्यानी काय त्यांच्या समोर आपल्याला जाऊन ते मांडावं लागेल. समोरच्यानी जी काय खोटी नाटी बाजू त्याची मांडलेली आहे, तुम्हाला तुमची खरी बाजू मांडावी लागेल. दाखवावं लागतील. जसं एक दाखवलं नाही. सगळंच दाखवायचं, फाईल घेऊन चालायचं. हे भाडे आहे, त्याला तुम्ही अतिक्रमण म्हणणार का? त्यांना ती खरी परिस्थिती आपल्या इथे आता दळवे साहेब जे सांगू राहिलेत ना, हेच मी तुम्हाला काल तेच बोललो ना, आपण ही आपली परिस्थिती कुणासमोर मांडली पाहिजे. इथं ट्रस्टचा आणि भाडेकराराचा काही संबंध नाही. बरोबर. तेच सांग. भाडेकराराचा संबंध नाही. मग बांधकाम परवान्याचे विषय का त्याची वेगळी लॉज आहे. त्या लॉज नुसार सुद्धा आपण सेफ आहे. बस. तुम्हाला आता एक काम करायचं, पहिलं तुमचं काय इथले निवेदन द्यायची द्या आणि कलेक्टर. त्याच्यानंतर मग नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून शिवाला निवेदन दिलं, हा. प्रांत साहेबाला दिलं, तहसीलदार साहेबाला दिलं. त्यावेळेस बाबा बेरापूरकर होते, त्याची मी तुम्हाला ती क्लिप पाठवली. एक निवेदन आहे ना, साहेबांनी सांगितलं. नाही, नाही, आपल्याला आता देऊ ना, देऊ ना. अजिंक्य आपल्याला मेन आहे ना हे आता. बाहेर घेऊ सगळ्या लोकांना. आता आपल्याला कलेक्टर साहेबांना ते नाही, नाही, करायचं. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.